लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी दिग्गज भाजप नेत्यांची फौज आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्र आणि राज्यातील मंत्री प्रचारासाठी मुंबई MMR भागात आता प्रचारांचा धडाका सुरू होणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा आणि बैठका होणार आहेत। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याही मुंबई आणि पालघरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, भाजप नेत्यांची फौज आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। आज महत्त्वाच्या सभा भाजपा नेत्यांच्या पार पडणार आहेत। गौरी, अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सुरू झालेला आहे आणि अवघे 2 दिवस भाजपच्या आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या हातामध्ये प्रचारासाठी उरलेत। 18 तारखेला प्रचार संपते आणि MMR रिजनचा जर आपण विचार केला तर एकूण 10 लोकसभेच्या जागा MMR रिजन मध्ये आहेत आणि हा 10 जागांचा एक खूप मोठा टप्पा पार करण्यासाठी भाजपनं आपल्या सर्व स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले। जसं सांगण्यात आलं की केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, नितीन गडकरी असतील, यासोबतच देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या सभांचा धडाका या 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नारायण राणे आज वडाळ्यामध्ये जाहीर सभा घेतील तर सुधीर मुनगंटीवारांना पालघर यामध्ये 2 सभांचं त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिंडोरीसह मुंबईतल्या 2 भागांमध्ये सभा घेतील। त्यामुळे एकूणच मुंबईच्या अनुषंगानं भाजप आणि महायुतीनं आपली ताकद लावली आहे। मुंबई आणि MMR रिजन मधल्या 10 जागा जिंकणं हे भाजप आणि महायुती समोरचं मुख्य टार्गेट असणार आहे, कारण 45 जागांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी MMR रिजन मधील सर्व जागा भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत। गौरी, हो, नक्कीच ओम। तर भाजपाकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन खरं तर पाहायला मिळेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।